नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक तुम्हाला सांगतो की आपण हे टाइम टेबल जे बघतोय हे ऑलरेडी आपण 100 डेजच्या स्टडी प्लॅनमध्ये बघितलंय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना टाइम टेबलबद्दल काही शंका होत्या, त्याच्यामध्ये काही वर्ड्स मे बी समजत नसतील असं काहीतरी असेल, तर त्यामुळे अगदी टाइम टेबल डिटेलमध्ये घेऊन या अशा बऱ्याचशा जणांच्या डिमांड्स होत्या. आणि त्याचबरोबर विजन स्टडीच्या कोर्सबद्दल बरेचशा आम्हाला डाऊटसुद्धा विचारण्यात आले होते मेलवरती. तर सगळ्यांना मेलवरती रिप्लाय देणं हे थोडंसं लेट होतं, डिले होतं, कधी कधी 24 तास होऊन जातात. तर म्हणून तुमच्या मनामध्ये डाऊट्स येऊ नये, शंका असतील तर त्या दूर व्हाव्यात, तर यासाठी हे सेशन घेऊन आलो आहे. त्यामुळे ज्यांना 100 डेजचा स्टडी प्लॅन समजलाय अशांनी हे सेशन बघू नका, ठीक आहे. आणि आयोगामार्फत काय असं एक्झामबद्दल 3-4 महिने आधी सांगितलं जाईल अशी अपेक्षा प्लीज ठेवू नका. आयोग अगदी तुम्हाला 1 मंथ किंवा मॅक्झिमम असे 40 दिवस प्रायर सांगेल की या दिवशी तुमची एक्झाम आहे. त्यामुळे तुम्ही अगदी तयारीतच राहणं, तलवार घासून ठेवलेलीच असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे तलवारीला धार असलीच पाहिजे, कारण आयोग आपल्याला कधीही लढाईला बोलवेलच, ठीक आहे. तर 30-40 दिवसांचं एक फक्त तुम्हाला एक प्रायर इंटिमेशन दिलं जाईल की या दिवशी एक्झाम आहे, तर थोडंसं प्रिपेअर असायला पाहिजे ना. आपला जो आजचा अजेंडा आहे ना, तर तो म्हणजे की एक टाइम टेबल आहे, त्याला आपल्याला डिस्कस करायचं आहे, थोडंसं डिकोड करायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये ज्या क्वेरीज आहेत तर त्या आपण सॉल्व्ह करूयात. आणि मी ट्राय करेल की आपलं सेशन हे जास्त लेंदी व्हायला नको, कारण मलाच थोडंसं ऑड वाटतं की तुम्हाला हे सारखं कोर्सबद्दलची इन्फॉर्मेशन सांगतोय, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या क्वेरीज येतात ना, तर ते सॉल्व्ह करणं पण गरजेचं आहे. थोडंसं ऑड वाटतं मला की तुम्हाला मे बी असं वाटत असेल की सर काय हे कोर्सच्याच मागं लागलेत की काय, तर असं नाही. आम्ही रोज तुमच्यासाठी विजन गव्हर्नमेंट जॉबवरती भरपूर सारे लेक्चर्स घेऊन येण्याचा प्रयत्न करतच असतो आणि होप सो की तुम्हाला हे प्रयत्न प्रामाणिक सुद्धा वाटत असतील, ठीक आहे. तर हे मी सारखं कोर्सबद्दल सांगत नाहीये, एकदाच या सेशनच्या माध्यमातून सगळे डाऊट्स क्लिअर होतील. तर आता आपण आपल्या सेशनकडे वळू. जो आपला प्लॅन आहे 100 डेजचा जो प्लॅन आहे तो बाप मेथडचा आहे. बी फॉर बेसिक आहे, ए फॉर ॲडव्हान्स, पी फॉर प्रॅक्टिस. याच्यामध्ये बघ बेसिक म्हणजे काय, तर आपल्याला स्टेट बोर्ड, NCERT, मराठी, इंग्रजी, तर हे जे आपले बेसिकवाले सब्जेक्ट आहेत, CSAT मधला अंकगणित बुद्धिमापन चाचणी, तर याची प्रॅक्टिस चालू ठेवायची, ते आपलं बेसिक आहे. ॲडव्हान्स म्हणजे आपल्याला थोडं रेफरन्स बुकमध्ये जायचं आहे आणि प्रॅक्टिस, पी फॉर प्रॅक्टिस म्हणजे आपल्याला क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये अभ्यास करायचा आहे, सॉल्व्ह करायचे आहेत, प्रॅक्टिस करायची आहे आणि आपल्याला तिथून मॅक्झिमम आपले डाऊट्स क्लिअर होतील, तर अशा पद्धतीचा आपला अभ्यास असला पाहिजे. मग त्यासाठीच आम्ही एक स्टडी प्लॅन घेऊन आलो. या स्टडी प्लॅननुसार आपली विजन स्टडीची बॅच सुद्धा चालणार आहे. तर ज्यांना ॲडमिशन घ्यायचं अशांना हा स्टडी प्लॅन माहिती असावा, ज्यांना घ्यायचा नाही आहे तर अशांनी अगदी घरी बसून हाच 100 डेजचा स्टडी प्लॅन फॉलो करा. सध्या लॉकडाऊन आपलं एक्सटेंड झालेलं आहे, म्हणजे ते आता 31 मे पर्यंत गेलेलं आहे. मग आता भविष्यामध्ये सुद्धा ते पुढं किती वाढेल, किती कमी होईल, तर याच्याबद्दल आपल्याला कुणालाही सांगता येणार नाही आहे, गेस करता येणार नाही. पण अमेरिकेची जर स्थिती बघितली किंवा माझे थोडेफार कॉन्टॅक्ट्स आहेत युरोपियन कंट्रीजमध्ये, तर इटली वगैरेमध्ये, तर त्यानुसार मला तरी एक अंदाज असा आला आहे की ह्या परिस्थितीमध्ये आता जग जगायला सुरुवात करणार आहे. म्हणजे हा जो काही कोरोना आहे तर तो आपल्यामध्येच असेल, मात्र आपण त्याच्यावरती एक प्रिकॉशन मेथडमध्ये आपली लाईफस्टाईल चालू ठेवू. म्हणजे हे अगदी प्रॉपर वेमध्ये ऑगस्टपासून सुरू होईल. म्हणजे जे आपली रुटीन लाईफ सायकल जे होतात तर ते मे बी ऑगस्ट नंतरच सुरू होणार आहे, अगदी प्रिकॉशन सोबतच, ठीक आहे. तर म्हणजे ह्या अशा काही गोष्टी असतात, त्याच्यामुळे आपल्याला चालत तर राहायचं, आपल्याला कंटिन्यू तर करायचंच आहे. मग मे बी तुम्ही अभ्यास कंटिन्यू करताय किंवा तुमचे इतर काही प्लॅन्स असतील, तर त्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास कंटिन्यू करायचा आहे, म्हणजे जे अभ्यास करतायत, जगतायत, अशांसाठी एक स्टडी प्लॅन असणार आहे. मग त्यामध्ये आम्ही 15-15 दिवसांचे छोटे छोटे फ्रेमवर्क बनवलेत. म्हणजे पहिल्या 15 दिवसांमध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, त्याच्यानंतर पुढच्या 15 दिवसांचा आपला प्लॅन काय असला पाहिजे, तर असा एक छोटासा फ्रेमवर्क आहे. मग आता यामध्ये 22 मे पासून ते 31 मे पर्यंतचा एक स्लॉट आहे. हा 15 दिवसाचा होत नाही, म्हणजे मला तेवढं कळतं की हे 9-10 दिवसच होत आहेत, पण बाकीचे पुढचे जे दिवस आहेत तर ते 15-15 दिवसांमध्ये मर्ज करण्यासाठी म्हणूनचा हा एक छोटासा असा वेगळा टाइम झोन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अगदी बेसिकच अभ्यास करायचा आहे. तिथं स्टेट बोर्ड होणार आहे, भूगोल इयत्ता 4थी, 5वी आणि 6वी, इतिहासामध्ये 5वी आणि 6वीचा इतिहास अगदी डिटेलमध्ये आणि एक्झाम ओरिएंटेड तिथं कव्हर होतोय. त्याचबरोबर NCERT मध्ये राज्यशास्त्र 6वी ते 10वी पर्यंतचं संपेल मराठीमधून, आणि त्यानंतर बुद्धिमापन चाचणीचे लेक्चर हे दररोजच्या फॉर्ममध्ये सुरू राहतील, ठीक आहे. कारण हे दररोज प्रॅक्टिस करायची ना आपल्याला, हे बेसिक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मराठी, इंग्रजी, HRD, तर हे लेक्चर्स ऑलरेडी तिथे अवेलेबल करून दिलेत. हे मी तुम्हाला पुढे टाइम टेबलमध्ये सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता ॲडमिशन घ्यायचं नसेल तर अशांनी तरी ॲटलिस्ट घरामध्ये बसून हाच स्टडी प्लॅन फॉलो करा, ओके. मग आता 31 मे झाल्यानंतर काय करायचं, तर अगेन बेसिकमध्येच आहोत आपण. 1 ते 14 जूनपर्यंत
आपले बेसिक मोड असणार आहे अभ्यासाचा, आणि याच्यामध्ये सुद्धा स्टेट बोर्डचं राहिलेले आपल्याला स्टँडर्ड्स पूर्ण करायचे, जसं की भूगोलामध्ये इयत्ता 7वी आणि 8वी, इतिहासामध्ये 7वी 8वी 9वी, विज्ञानामध्ये इयत्ता 6वी 7वी 8वी, NCERT मध्ये आलो तर NCERTचा भूगोल खूप महत्त्वाचा आहे, खूप म्हणजे खूप 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 महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये इयत्ता 6वी पासून ते 8वी पर्यंतचं NCERT तुम्ही अभ्यासा, म्हणजे जे विद्यार्थ्यांचं ॲडमिशन असेल अशांना लेक्चर्स अवेलेबल असतील. आणि या 15 दिवसांमध्ये आपल्याला अंकगणित दररोज अभ्यासायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचे 15 दिवसाचं फ्रेमवर्क आहे 15 जून ते 30 जूनपर्यंत. यामध्ये सुद्धा आपण बेसिक मोडमध्येच आहोत. इथं स्टेट बोर्ड इतिहासाचा 10वी आणि 11वीचा आपल्याला अभ्यासायचा आहे. राज्यशास्त्र मग इयत्ता 6वी पासून 7वी आणि 8वी, तर हे 3 स्टँडर्ड आपल्याला स्टेट बोर्ड राज्यशास्त्रमधले अभ्यासायचे आहेत. आणि त्याचबरोबर NCERTचा जर विचार केला तर भूगोलाचं इयत्ता 9वी आणि 10वीचं NCERT आपल्याला करायचं आहे. आणि NCERTमध्येच इतिहाससुद्धा 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यासायचा आहे. NCERT इतिहास हा मृणाल मॅमनी घेतलेले आणि खूप मोठे मोठे लेक्चर आहेत. तर 15 दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास करायचा आहे. तर थोड्याशा अशी तयारी ठेवा की भरपूर वेळ अभ्यास करावा लागणार आहे. आणि या दरम्यान आपलं बुद्धिमापन चाचणी हे दररोजच्या बेसिसवरती सुरूच राहील. ठीक आहे. आता जे विद्यार्थ्यांचं ऑलरेडी आपल्या राज्यसेवा फर्स्ट किंवा सेकंड बॅचला ॲडमिशन होतं, अशा विद्यार्थ्यांना आम्ही राज्यशास्त्र स्टेट बोर्डचा मराठीमध्ये घेतलेला नव्हता. म्हणजेच स्टेट बोर्डचं इयत्ता 6वी पासून ते 12वी पर्यंत जे आपलं राज्यशास्त्र असणार आहे, तर ते तुम्हाला या बॅचमध्ये जे लेक्चर्स मिळतील तर तेच तुमच्या फर्स्ट आणि सेकंड बॅचला सुद्धा अवेलेबल होतील. ओके. तर हा पण एक मुद्दा तुम्हाला माहिती असावा. त्यानंतर पुढचं 15 दिवसाचं फ्रेमवर्क आहे की जिथं आपला जो अभ्यासाचा मोड आहे तर तो चेंज होतोय. आपण ॲडव्हान्स मोडमध्ये जातोय. म्हणजे संदर्भ पुस्तकांना आपली सुरुवात होईल 1 जुलै ते 14 जुलै दरम्यान. आधुनिक भारताचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास, जगाचा भूगोल, महाराष्ट्र भूगोल, राज्यशास्त्र आणि अंकगणित, तर हा आपला अभ्यास राहील. याच्यामध्ये इथं पुढं दिलं आहे ना की पर्व सुरू. त्यानंतर प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये लिहिलं आहे की संपूर्ण, जगाच्या भूगोलामध्ये लिहिलं आहे संपूर्ण, महाराष्ट्र भूगोल संपूर्ण, राज्यशास्त्रामध्ये लिहिलं आहे की पर्व सुरू. म्हणजे काय, तर आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास थोडासा लेंदी आहे ना, तर तो काय 15 दिवसांमध्ये संपणं शक्य नाही. तर आपण तिथं अभ्यासाला सुरुवात करतोय, जो की पुढच्या 15 दिवसांसाठी सुद्धा कंटिन्यू राहील. ठीक आहे. प्राचीन भारताचा इतिहास छोटासा आहे, म्हणजे आपण त्याला अगदी MPSC दृष्टिकोनातून अभ्यासतोय ना, तर तो इथं पूर्ण होऊन जाईल. जगाचा भूगोल सुद्धा इथं पूर्ण होईल. महाराष्ट्र भूगोल सुद्धा आपला कंप्लीट होतोय. आणि बाकी राज्यशास्त्र, आधुनिक भारताचा इतिहास हे थोडे मोठे विषय आहेत, लेंदी विषय आहेत, तर ते आपल्या पुढच्या 15 दिवसांमध्ये सुद्धा जातील. जसं की 15 जुलै ते 31 जुलै दरम्यान सुद्धा आधुनिक भारताचा इतिहास तिथं तो सुरू राहील. म्हणजे ऑलमोस्ट तिथं कंप्लीटच होतोय. भारताचा भूगोलाला तिथं सुरुवात होती जी अगेन पुढच्या 15 दिवसांसाठी जाईल. राज्यशास्त्र तिथं पूर्ण होईल, जीवशास्त्र संपूर्ण होईल, म्हणजे बायोलॉजी सुद्धा संपेल. आणि बुद्धिमापन चाचणीचा आपला अभ्यास तर सुरूच राहील. त्यानंतर येतो आपण ऑगस्टमध्ये 1 ते 15 ऑगस्ट. इथं सुद्धा आपला ॲडव्हान्स मोड आहे अभ्यासाचा. भारताचा भूगोल इथं संपणार आहे, मध्ययुगीन इतिहास संपेल, अर्थशास्त्र पर्वला सुरुवात होतीये, रसायनशास्त्र संपतो आणि अंकगणित सुद्धा दररोज आहे. त्यानंतर पुढचे शेवटचे 15 दिवस ज्याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हान्स प्लस प्रॅक्टिस असा थोडा अभ्यास ठेवायचा आहे. ऑलमोस्ट तुम्ही प्रॅक्टिस म्हणू शकता, कारण इथं क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये सुद्धा लेक्चर्स घेतले जातील. त्यासोबतच अर्थशास्त्र, समाजसुधारक, संघटना आणि भौतिकशास्त्र, तर हे सगळे विषय एंड होत आहेत. इथं पर्यावरण हा विषय कुठेही इन्क्लूड केला नाही. याचं कारण म्हणजे आम्ही भूगोलाला पर्यावरणासोबतच थोडंसं मर्ज ठेवलं आहे. आपल्याला स्टेट बोर्डच्या आणि NCERTच्या माध्यमातून जे काही लेक्चर्स आहेत तर त्याच्यामध्ये पर्यावरणाचं सुद्धा इन्व्हॉल्वमेंट ठेवलं आहे. ठीक आहे. आणि आपल्याकडे जर वेळ मिळाला, म्हणजे आपली एक्झाम समजा आता 31 ऑगस्टपर्यंत जर आपलं हे टाइम टेबल असणार आहे, समजा एक्झाम ही आपली सप्टेंबरमध्ये आली, तर तुम्हाला त्या दृष्टिकोनातून अगदी वेल प्लॅन पद्धतीमध्ये पुढच्या दिवसांचं सुद्धा नियोजन दिलं जाईल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला समजा 1 महिना पुढचा एक्सटेंडेड झाला तर पूर्ण क्वेश्चन आन्सर लेक्चर हे आपण त्या महिन्यामध्ये सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे थोडं आपल्यावरती जो बर्डन अभ्यासाचं ते थोडंसं कमी होऊ शकतं. ठीक आहे. आणि समजा एक्झाम ही 31 ऑगस्टच्या पूर्वीच जर झाली तर काय, तर तुम्हाला त्या पद्धतीमध्येच नियोजन मेथडमध्येच थोडासा बदल करून आणखीन चांगल्या पद्धतीमध्ये त्यापूर्वीच तुमचा सगळा अभ्यास हा पूर्ण करून घेतला जाईल. ठीक आहे. आता टाइम टेबलमध्येच पुढे जाऊन तुम्हाला एक मुद्दा दिलेला आहे, काही महत्त्वाच्या नोंदी दिलेल्या आहेत. पहिला आहे की तुम्हाला विजन स्टडीचा कोर्स हाताळता यावा अभ्यासासाठी म्हणून मराठी, इंग्रजी, महत्त्वाचे कायदे, मानव संसाधन विकास, तर हे सगळे लेक्चर्स हे ऑलरेडी उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जर प्रवेश घेतला तर लगेच तुम्हाला मराठी, इंग्रजी, महत्त्वाचे कायदे, मानव संसाधन विकास, तर या लेक्चरचा ॲक्सेस राहीलच. आणि ॲक्च्युअल लेक्चर हे आपले 22 मे पासून सुरू होत आहेत. ओके. तर हे सगळं मी तुम्हाला टाइम टेबल सांगितलं आहे. जे विद्यार्थी घरी बसून अभ्यास करतायत, ज्यांना कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही, अशांनी अजिबात काळजी करू नका. याच मेथडला फॉलो करा, तुमचा छान अभ्यास होणार आहे. अभ्यास होणार आहे हा फील येणं खूप गरजेचं असतं. जे विद्यार्थी 3 वर्षांपासून 4 वर्षांपासून करतात ना,
त्यांना सुद्धा आतापर्यंत असं झालेलं नसतं की आपला अभ्यास पूर्ण झाला, हा फीलच आलेला नसतो आणि म्हणूनच ते MPSC पास होण्यासाठी 3-4 वर्ष लावतात. जर तुमचा अभ्यास झालाय किंवा त्याबद्दल तुम्हाला थोडं अश्युरन्स असेल ना, तर एक्झाममध्ये तुमचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला राहतो आणि एका कॉन्फिडन्समध्ये अभ्यासाची रिव्हिजन सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर म्हणून जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे तर त्याच्यामधले बरेचसे मुद्दे कव्हर करणं हे गरजेचं आहे. आता यामध्ये अगेन 100% सगळंच पूर्ण होत असतं असं बिलकुल नाही. म्हणजे काही ना काही आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स म्हणजे काय असतं की एव्हरीथिंग अंडर दी सन. आता त्यामधले काही मुद्दे जे असतात ना ते आपल्याला लहानपणीच्या आपल्या जनरल नॉलेजवरती सुद्धा अटेम्प्ट करता येतात, तर अशा प्रकारचे सुद्धा असतात. ठीक आहे, तर मॅक्झिमम आपला सगळं काही कव्हर होईल याच मेथडमध्ये आपण आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा अशांनी राज्यसेवा 2020च्या 3rd बॅचला प्रवेश घेऊ शकता. याबद्दल जर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्यासुद्धा मी पुढे सांगणार आहे. राज्यसेवा बॅच याच्या व्यतिरिक्त आपल्या संयुक्त गट ब, क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच, विषयानुसार कोर्स आणि टेस्ट सिरीज, तर या सगळ्यांचे ॲडमिशन ओपन आहेत. ओके, बराचसा वेळ चाललेला आहे. मी तुमच्या पटपट काही ज्या क्वेरीज आहेत ना त्या सॉल्व्ह करतो. जसं की किती लेक्चर्स असतील, तर 1000+ लेक्चर्स असतील. याच्यामध्ये मग जे नवीन लेक्चर्स अपडेट होत आहेत म्हणजे पॉलिटी आणि जॉग्राफी हे नवीन होत आहे, तर ते लेक्चर्स ऑलरेडी जे विद्यार्थी 1st किंवा 2nd बॅचमध्ये आहेत अशांना सुद्धा अवेलेबल असतील. त्यानंतर पुढचा शंका आहे की किती वेळाचे वगैरे असतील, तर 45-50 मिनिटाची लेंथ आहे ॲव्हरेज. स्टेट बोर्डचे लेक्चर हे 4थी-5वीचे लेक्चर 20 मिनिटापर्यंतच आहेत. नंतर लेंथ ही वाढत जाते. म्हणजे तुम्ही हायर स्टँडर्डमध्ये जाल तर तसं लेक्चर्सची लेंथ ही वाढत जाते. त्यानंतर सगळे लेक्चर एकदाच उपलब्ध होतील का, तर नाही. आपलं जे टाइम टेबल आहे त्यानुसार तुम्हाला लेक्चर्स मिळत राहतील. टाइम टेबलची PDF ही ऑलरेडी कोर्स डिटेलमध्ये सुद्धा दिली आहे, ती सुद्धा तुम्ही डाउनलोड करा. त्याचबरोबर इथं सुद्धा या लेक्चरच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, टेलिग्राम चॅनलमध्ये ती सुद्धा उपलब्ध आहे. तर पहिल्यांदा तुम्ही टाइम टेबलची PDF ही डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला स्वतःला समजेल की आपल्याला एवढा सारा अभ्यास हा या दिवसांमध्ये करायचा आहे. म्हणजे आपलं फ्रेमवर्क आपल्याला डिसाईड करता येईल. त्यानंतर आता या कोर्सचा ॲक्सेस कसा घ्यायचा आहे, कोर्सचा ॲडमिशन घेतल्यानंतर लेक्चर्स कसे बघायचे. विजन स्टडीज ॲप डाउनलोड करायचं. ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर काय होईल, तर तुम्हाला इथं माय क्लास हा ऑप्शन दिसेल जर तुमचा प्रवेश असेल तर. ज्यांचा प्रवेश नाही अशांना माय क्लास हा ऑप्शन दिसत नाही. माय क्लासवरती क्लिक केल्यानंतर तुमचा कोर्स असणार आहे त्याच्यामध्ये. त्यावरती क्लिक केल्यावरती सब्जेक्टची लिस्ट दिसेल आणि प्रत्येक सब्जेक्टच्या लिस्टवरती क्लिक केल्यानंतर त्याच्या आतमध्ये तुम्हाला लेक्चर्स बघायला मिळतील. जसं की आधुनिक भारताचा इतिहास इथं दिलं आहे ना, त्याच्यामध्ये बरेचसे लेक्चर्स आहेत. एकूण किती वेळाचं वगैरे आहे हे सगळं दिलेलं आहे. त्याचबरोबर इथं तुम्हाला लेक्चर्स स्पीड वाढवून बघण्याचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे, फुल स्क्रीन करण्याचा ऑप्शन आहे, डाउनलोड करण्याचा ऑप्शन आहे. आणि हे डाउनलोडेड लेक्चर्स हे तुमच्या मोबाईलच्या ॲपमध्येच माय लायब्ररीच्या अंतर्गत बघायला मिळतील. म्हणजे विजन स्टडी ॲपमध्येच माय लायब्ररी हा सुद्धा ऑप्शन दिला आहे होम स्क्रीनवरती. माय लायब्ररीवरती गेल्यानंतर डाउनलोड नावाचा ऑप्शन आहे, तिथून तुम्ही सगळे हे डाउनलोडेड लेक्चर्स बघू शकता. जरी तुमचा कोर्स एक्सपायर झाला, म्हणजे पर्टिक्युलर डेट नंतरचा कोर्स एक्सपायर झाला, तरी सुद्धा तुमच्याकडे विजन स्टडीचा ॲप जोपर्यंत आहे, जोपर्यंत तुम्ही ते डिलीट करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला डाउनलोडेड लेक्चर्स किंवा डाउनलोडेड नोट्स ह्या तुम्हाला ॲक्सेस करता येतात. ठीक आहे, आणि कोर्स व्हॅलिडिटीबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो की राज्यसेवा 2020 साठीची ही बॅच आहे. जोपर्यंत तुमची पूर्व परीक्षा होणार नाही तोपर्यंत व्हॅलिडिटी असणारच आहे. सध्या आम्ही ही व्हॅलिडिटी तिथं 30 सप्टेंबर केली आहे. समजा एक्झाम आपली ऑक्टोबरमध्ये गेली, नोव्हेंबरमध्ये गेली, तर जोपर्यंत तुमची पूर्वपरीक्षा होणार नाही तोपर्यंत तुमच्या कोर्सचा ॲक्सेस असणारच आहे. ठीक आहे, म्हणजे अगदी तुमच्या एक्झामच्या दिवसापर्यंत तुम्ही राज्यसेवा 2020च्या 3rd किंवा 1st, 2nd या बॅचचा ॲक्सेस घेऊ शकता. ठीक आहे, आणि राज्यसेवा बॅच 3ला जर तुम्ही ग्रुप ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला एक चांगला फायदा होतोय. 4 विद्यार्थ्यांचा ग्रुप असेल तर 6000 रुपये ॲडमिशन फी आहे आणि या फीमध्ये सुद्धा तुम्हाला 1000ची सवलत मिळेल जर तुम्ही ॲडमिशन घेताना 21 मे पूर्वी विजन 100 हा कुपन कोड यूज केला तर. म्हणजे जर इथं सिंगल युजर असाल तर 3000च्या ऐवजी 2000 प्रवेश होईल, डबल युजर असाल तर 4च्या ऐवजी 3000मध्ये, आणि जर तुमचं 4 जणांचा ग्रुप आहे तर 6000च्या ऐवजी फक्त 5000 रुपयांमध्ये तुम्हाला प्रवेश मिळतोय. ओके, तर ही संधी सोडू नका. आणि मी काही पुन्हा हे सांगणार नाही आहे, त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना जेवढ्या काही शंका होत्या त्या याच ठिकाणी एकत्र तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे मी लगेच इथं थांबतो. ऑलरेडी भरपूर वेळ घेतला, आपल्याला बाकीच्या लेक्चर्सच्या माध्यमातून भेटायचं आहे, तर घाईघाईमध्ये इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. विजन स्टडीवर स्टेट बोर्ड, NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.